तर पूजा वगैरे झाली, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण चाललो आहे आता चोरणा गावामध्ये. तर मंडळींनो, झाला असं तर पाऊस एवढा पडला आहे, लफडी आली का मी आपला डस्टर आणला नाही. काय घट्ट बांधतेस? दोरा म्हणजे हलणार नाही बाई. रब्बर असतो. हां, लब्बर नाही लब्बर. हाय लब्बर. काय त्याच्या फिरक्या कुठे आहेत ग? बघा आहेत. चालू ठेवा नाही. पण कारण काय, म्हणजे पाण्यावरच का पुसतात गौराईला आणि तिकडनं पाण्यावर पुसता म्हणजे तिथं ती येते. कुत्र्यांचा 12 कुत्रे. हो 12 कुत्रे. अरे हा आयफोन. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव संकेत आणि स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पूजा वगैरे झाली, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण चाललो आहे आता चोरणा गावामध्ये. एक मैत्रीण आहे आणि आमचे नातेवाईक पण आहेत त्यांच्या घरी गणपतीच्या पाया पडायला. पण साला पाऊस काय जायला देत नाही आहे, लफडी करतो लफडी. शिट. मी आता आहे नाणीच्या आसपास आणि जात आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि एक आमचे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी चाललो आहे गणपतीच्या पाया पडायला. तर मगाशी मी बोललो नाणीच मठाच्या इथे आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. सो चला जाऊया, आजच गोष्टी झाल्या आहे आपल्याला. पुढे जाऊन नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे देवाला. सो चलो लेट्स गो. पाऊस पण नाही आहे, वातावरण चांगलं छान आहे, त्याच्यामुळे बाईक चालवायला मजा येते. सो चला भेटूया. पाऊस आहे का काय दुश्मन आहे बाई हा. हां, मगाशी घरातून निघालो तरी तेव्हा पाऊस आला, तेव्हा 10 मिनिटं वेळ केली. आता मध्यंतरी जवळपास पोचलोच आहे तेव्हा पाऊस आला आहे. काय फालतूगिरी आहे यार. अरे मेघराज थांब बाबा थांब यार, जाऊ दे पुढे. शिट. चॅलेंज घेतलं तर खरं की बाई डेली ब्लॉग अपलोड करेन, बट बाई एडिटिंग काय होत नाही माझ्याकडे टायमावरती. पण बाकीची कामं एवढी पेंडिंग आहेत ना बाई, आणि एवढी कामं आजूबाजूला एवढ्या गोष्टी चालू आहेत याचा अंदाज मला आधी घेता नाही आला. खरं तर मी मिनी ब्लॉग चालू करायला पाहिजे होते इंस्टा आणि यूट्यूबसाठी. लॉंग फॉर्मॅटमध्ये मी उगाच पडलो, कारण बाकीच्या कामाचा अंदाज मला तेवढासा आला नाही की बाई मला वेळ मिळेल की नाही एडिटिंगला वगैरे किंवा अपलोडला. आणि अपलोडची जी फाईल असते, सपोज 15 मिनिटाचा जर ब्लॉग असेल ना, तर ती फाईल असते 2000 MBची. 1080p तरी आपण एक्सपोर्ट केली फाईल 1080p 30 FPS, तरी ती फाईल ॲप्रॉक्सिमेटली 1.5 GBची फाईल बनते. आणि ती फाईल अपलोड व्हायला इंटरनेटवरती यूट्यूबवरती जवळपास 1 तास लागतो. तो 1 तास एडिटिंगला जवळजवळ 1.5 तास, असं सगळा हिशोब करून 2-2.5 तास सेपरेटली हवेत. प्लस कॉन्टेंट शूट करायला तेवढा त्याच्यापेक्षा जास्त वेळ हवा. तर माझं थोडंसं चुकलं की मी मोठे लॉंग फॉर्मॅटमध्ये न पडता छोटे व्लॉग करायला पाहिजे होते, शॉर्ट व्हिडिओज, मिनी व्लॉग्स. तर ते त्याला बरं पडलं असं मला वाटतं. ठीक आहे, चुका होतात आणि त्या चुकांमधून आपण शिकतो. याही चुकांमधून मी शिकेन आणि पुढेच्या वेळी काहीतरी नवीन आणि युनिक आणि सोपं असं काहीतरी घेऊन येईन. कीप सपोर्ट गाईज. तर मंडळींनो, झाला असं तर पाऊस एवढा पडला आहे, लफडी आली का मी आपला डस्टर आणला नाही. आता ह्या ओला घेऊन कुठं जायचं रे भाऊ. शे, फडका विसरलो, लफडी झालेली आहेत. ऐसं ते झोपाकडे. अरे बाबा. तर मंडळींनो, दोन्ही ठिकाणचं दर्शन झालं आहे. माझ्या नातेवाईकाकडे पण गेलो होतो दर्शनाला आणि माझ्या मैत्रिणीकडे पण गेलो होतो. पण अनफॉर्च्युनेटली मला व्हिडिओ काढता आला नाही, कारण मलाच थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत होतं व्हिडिओ वगैरे काढायला. सो कीप इट कॅज्युअल, काही नाही होतं. थोडं अजून कॅमेरा फ्रेंडली झालो, अजून थोडासा इंट्रोवर्टपासून तो एक्स्ट्रोवर्ट झालो, तर अजून बेटर वेने शूट करीन किंवा अजून बेटर वेने
मोमेंट्स कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. तुर्तास एवढंच म्हणेन की आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण चालू आहे आता घरी. नैवेद्य वगैरे दाखवूया देवाला आणि मग थोडं जेवून गवर कशी सजते आमच्या घरांची म्हणजे सुतारांची गवर कशी सजते हे थोडंसं आपण बघूया आणि तुम्हाला मी दाखवतो. सो लेट्स गो. हां बस. मग आम्ही गेलं तर माझं बघ आटावलं. ए माझ्या अंगणी मोर कसा नाचतोय मोर कसा नाचवितो घर वाजवितो. नाही आली मी बसणारच ना काल नाही म्हणाली. मग काका नाही आलेली मग गवर नाही आणली होती काय की काय करते हां वाटावा याचा कधी कापतो काय सांग. आपण काय म्हणतोस खाली आलास नाही तू कशीच गेलेलास. हां कशी तब्येत आहे काय कमी नाही रे काय अजून हां तोंडासारखं होतं तो तर थंडी लागते का रे दादा चुली तुला बसला असतं एकदम थंडीच लागते गारठा पडतो ना गारठा. कमी घेतली असेल तर आयुष्य वाढलं असतं पुढं. दाढी करायचं त्याला पैसे गाडी कसा हाय तो दिसतोय बारे दिसतोय फोटो काढायचा आहे. फोटो याला भरपूर माझ्याकडे फोटो आहेत त्यांचा. फोटो झलकवायचा आहे पुढे. आप्पा कुठं मॅरेथॉनला गेला धावायला कुठं मॅरेथॉनला गेलेलास टी शर्ट घातलायस तर काय बा राजा गरीब माणसं गरीब कसला तू गरीब काय झालं मी बघता बाय तू गरीब म्हणजे 40 रुपये तुला बोलले बाई ये खाली खाली ये फेरी मारून जातो. काल याच्या मजा होतं तू आरात घरात बाहेर पडला सोय होती मग सोय होती काल पाण्याची. हां जावळी करून आलो आणखी लोक रात्र झोपलं रातभर झोपलेलं नाही इथं आलेले का हो हायवे करून सगळं पाठीवर नसेल रस्ता काढला नाही. मग निघाले कुठं डॉक्टरकडे निघाली कुठल्या इथं आणलं होतं गवल्याकडे पालीच पालीतनं मग म्हटलं पोरग्याला दवाखान्यात न्यायचा होता ह्या तिकडे मारूळ करायला तर मारूळ 12:30 दवाखाना उघडा येतो म्हणजे डबल मला वाटतं काम आहे त्याचं दुसरा काही दवाखाना असेल. असं जरा बाहेर 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 होय वहिनी पुढे दोन्ही पण हां ओके स्माईल करूया आपण बघू कशी लाईट बीट लाव जरा. डायरेक्ट आलाच पुढे बघ ना शाही नाही ना आले म्हणून काय झोपली होती नाही ग बाई सचिन गेला का आम्ही जेवली म्हणलो सचिन घ्या देवा हा मग त्याच्यानंतर जेवलेलो या घडी आमचा एक कोण काय लाईट लाव लाईट अरे लाईट बटना कुठे आहेत कुठ्याची लाईट लाव हाय हाय अरे इकडे कुठे इकडे लाईट माझ्याकडे ना हो उठा आमची लागली ती लागली ती लाव खैले बटन या हा एवढा उजेड का कमी हा माझा असं नको हेल वुड तिच्या चटई टाकायची चटई टाक चटई दुसरा हवाय ना गौरी यांनी सवय त्याला हा बघा जण सांगतो त्या गाडवाच्यात लगन उठा गाडवा झालं का कशा माहिती काय गाडवीचं म्हण ना अगोदर सांगितलं म्हटलं फुलावी असली तर हात बिरवतो द्या आणि 11 करता आता कडे जातो
बायचा या असं चालतो बाबू या अरे काय नसं साधायचा पटापटा घेऊन घे कोण धुवायला जावा धुवाय यावा नको पुसू हा आमची गवर मसाल्यावर या हा तांब्या पण तर मित्रांनो आता आपण बघतोय की गवर कशी सजवली जाते कोकणामध्ये. तर बघूया एक एक स्टेप असा विषय. प्रत्येकाची पद्धत वगैरे वेगळी आहे ते पण बघूच. धुतला काय ना ह्याचा चेहरा बघा, ह्याचा थोबडा बघा, ह्याचा या आता 5 मिनिटं मध्ये हारा ठेवणार आहे. नाही वरच वरचं निराचं वर घे गौरीच्या मानाखाली अच्छा तर खाली इकडे किती जागा होते हारा ठेवला ना उपास असते ना आतमध्ये वटे बिटे राहील ना. दोरा बघ बाबू दोरा वर घे वर निरा वर घे का माझी का बाबा हे करू नाही कसा नाही बांधायचा. मगापासून उठवतोय तुला म्हटलं मस्त की पावडर बिवडर लावशील व्यवस्थित. खाली खाली काय पांढरा झाला या काय पावडर लावून याच्यात लागत जायची ना घालायला काय घालते तिला थांब काय निर्या वर उशाला करच्या उशाला एवढे जाणार नाही त्याच्यात निर्या. अशी अशी बस इकडे फिरवायची आपल्याकडे अशी नाही नाही इकडेच फिरव हा अशी फिरव अजून बघ दे असं पाहिजे कसं तू फिरव बरोबर. थोडा अजून एक फिरव अजून फिरव डाव्या साईडला, तुझ्या डाव्या साईडला. फिरव अजून हां बस अजून हवाय नाही नाही आपा बरोबर आहे. तू तिरका व्हायस इकडे सरळ बोल. सरळ बघा सरळ बघा इथं इथं उभा राहा, इथं उभा राहा. काहीतरी नसं नाही बरोबर आहे. बरोबर आहे ना. मला वाटतं निर्या बांधायला लागतील बांधायला असं पदर येईल ना अशी पदर येईल पण आमच्या बांधायला नको. इकडे बांधायला पाहिजे काठमध्ये जाईल ह्याच्यात. पदर झाले हा बरोबर असं असं हा असं बांधून घे पिन लाव वर असं झालं इकडे. असा येईल पदर असं आलं पाहिजे. हे जरा पदर इकडे घे वहिनीपेक्षा दादाला माहिती हा, बरोबर. असा हा वैसा घे पदर आणि तिथं पिन लावून जावा लावूच का नाही गो घे करी ब्लाऊज तिला लावून नाही शिवायला हे बारका इथे हे असं चिमटा चिमटा आंबळा लागेल ना गाळायला हा आंबे येतात तो वेणी आहे किती पिढ्यांपासून येते आपल्या गौरी? दे पिन दे. किती पिढ्या आल्या? तुझी पिढी कितवी ही गौरी करता आणणारी? हे जर नवीन आहे गौरी किती वर्षापासून आणतोयस तू ह्या घरात? कायम कितवी पिढी तुझी? पहिल्या जुन्या पिढीची पिढीपासून म्हणजे 15 तेव्हापासून लबरात आपण बसलाय काटा आहे बसलाय राहू दे आला नाही ना ह्या असा हलणार काटा बसलाय ना हा आंबेड्याचा. आम्हाला बया घ्या दोरा बांध काय घट्ट बांधतोय दोरा म्हणजे हलणार नाही बाई बरं असतो लब्बर नाही लब्बर हाय लब्बा हा का इथं होता ना बाई? वहिनी तुझी किडनी दे विकून टाक. हुंडा दाव्या दादाची खराब झाली असेल. तंबाखू पान हा आमची चांगली चांगली आहे. हा
त्याची कोण नाही काय आणि त्याच्या फिरक्या कुठे आहेत ग बघा आहेत हा बघा गणपती घाला तो घ्या नाही आहे मी असं खोलसायला हे बाय सुतारांची गवर समृद्धी बाप्पा. तुझी बटनाची मागणी पूजन दे दौडायला हे वासो का नाही रे नाही आलं ना यंदा. काय तिची तब्येत मला दिसत तर आता आपण बांधून घेऊ गाठ मारायचे गाठ मारायचे आपण तुला पाणी हवंय पाणी हवंय का तुला आणि आवाज म्हणतो आता नाही मिळणार दुपारचं हे नाही झालं नाही जेवण जिरलं नाही त्याला झोपलोही नाही मग तेव्हा ते गावाला आमचं तब्येत नव्हती बरी ना तू धुंडा रात्री आम्ही 32 उजवलं दुधाच्या पण नाकात झालं का नाही नाकाची सोन्याची काय बोलत छे मग तुझी जिन्यात माझी मोडली ती बाबा माझं मागलं नाही काकांचा बंद आहे मग माझं हे बघा इथं आहे ते असावं आम्ही ये तर आपली गौरी सुतारांची बनते आपण घगव्यांची घगव्यांची गौरी बघायला जाऊया कशी सजवतायत कीप वॉचिंग फॅन्टॅस्टिक पांचा इफ यू हॅवंट सबस्क्राईब इट प्लीज सबस्क्राईब अँड लाईक द व्हिडिओ आरती गौराई मेकिंग ऑफ गौराई दिस इज द पर्पज ऑफ द व्हिडिओ गोवा मांजर बघा झोपलंय बघा सगळं पाण्यासारखी होती ती ट्रान्सपरंट होती आता ना तर मार्का पॉर नेऊ काय रे याला ऋत्वी का बोलतो तुम्ही काय नाही शौर्य ना नाही माझा चाय नको चाय भुईम व्हायचा का मला आता रुद्रा रुद्र कितीला तू ज्युनियर तुझ्या नावाची स्पेलिंग सांग मला मी असं ऐकलं तू नावाची स्पेलिंग सांगतोस नाही रुद्राची स्पेलिंग सांग इंग्लिशची स्पेलिंग सांग रुद्राची नाही येत मी असं कोणतरी बाबा सांगत होतं तुला स्पेलिंग येते म्हणून साबोला आता RUDRA लिहितोच ना रे ए चहा नको सर्व झालं सर्व शूटिंग हा, सर्व बसल्यावर आपल्याला असताना अरे चाय लिहिलो आता पडीनं बसलाय रे मी तसंच टाकणार आहे ओरिजिनल रॉ मला फेमस कर दिलं नको तुला बघू देत चल ब्लॉगर आलेला आहे चाय नको रे अरे भरपूर झाली चाय मी एवढी नाही चाय पेत मी मोबाईल चायच नाही पेत तर असं किती पिढी असेल तुमची पिढी किती काय झालं का म्हणजे किती वर्ष म्हणजे असं असतं ना काय गावात मी बघितलं मी ठिकाणी की काहीतरीच घडलं आणि मग त्यांनी गौरी आणायला चालू केला नाही तसं तुमचं काय म्हणजे तुम्ही किती वर्षापासून आणताय म्हणजे कितवी पिढी असं आता ते फादरची इच्छा फादरच्या इच्छेमुळे म्हणजे तुमची दुसरी पिढी बरोबर असं ना वर्ष नको सांगू मला पिढी सांग म्हणजे आता पिढी प्रमाणे असं ना हा हे घर बांधल्यानंतर बघायला नाही 2008 नंतर अच्छा ते नाही म्हणून विचारतोय आता एक्झाम्पल सांगतो गौरी आता आपण जातो तळीवरनं आपण ते पूजा करून का आणतो याचं मला कारण माहिती नाही म्हणजे ते जास्त सर्व असतं त्याच्यामध्ये हा ना सिरियसली नाव असतं त्याला मला माहिती परंपरा चाललेली आहे ना हा पहिली परंपरा चाललेली आहे हा तीच चालू ठेवलं नाही पण कारण काय म्हणजे पाण्यावरच का पुसतात गौराईला आणि तिकडनं कपड्याला पाण्यावर पुसता म्हणजे तिथं ती येते अच्छा तिथं पाण्यावर झाल्यावर असं आहे हो 12 कचरे
फोटो हा चाललो आम्ही आरतीस. हा आता घ्या रे. अरे हा आयफोनची काय याच्याविषयी जास्त म्हणजे ह्याची चांगली आहे. म्हणजे मला असं वाटतं मी आयफोन बघितलेत ना माझ्या मित्राकडे. हा क्वालिटी आहे फाटत वगैरे नाही मान्य आहे. पण माझ्या मी जर यूज केला ना म्हणजे माझ्या मित्रासोबत काढतो ना फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येत नाही. फोटो चांगले असतात क्लिअरिटी फाटत नाहीत. पिक्सल चांगले पण सेल्फी कॅमेरा नाही काढत ब्लॉग ते लोक. हा बॅकने काढतात राईट बॅकने काढतात. पंढरी